चंद्रकांतचा मृत्यू होऊन 8 दिवस झाले होते. घरात शोकांतिकाच होती. अचानक एक गाडी त्यांच्या दारासमोर येऊन उभी राहिली. त्यातून एक सुटाबुटातला माणूस उतरला. त्या ठिकाणी बरीचशी लोकं बसलेली होती. तो माणूस सरळ त्या लोकांमध्ये येऊन उभा राहिला आणि म्हणाला, "इथं चंद्रकांतचे वारीस कोण कोण आहेत, मला सांगता का?" तिथे बसलेली सगळे लोक त्या सुटाबुटातल्या माणसाकडे बघतच होते. तिथंच चंद्रकांतची 3ही मुलं बसलेली होती. त्या माणसाचा प्रश्न ऐकून तिघांनी आपला हात वर करून सांगितलं, की "आम्हीच चंद्रकांतची 3 मुलं आहोत. आमच्याकडे तुमचं काही काम आहे का?" तो माणूस चंद्रकांतच्या 3ही मुलांकडे निहाळून बघत म्हणाला, "20-25 वर्षापूर्वी चंद्रकांत आणि मी एकाच शहरात काम करत होतो. त्यावेळी चंद्रकांतने माझ्याकडून काही रुपये उधार घेतले होते. ती रक्कम आज मी तिला व्याजासकट साधारण 25 लाख रुपये इतकी झाली आहे आणि मी आज या ठिकाणी ते पैसे मागण्यासाठी आलोय." त्या माणसाकडून असं ऐकून त्या ठिकाणी कानगोष्टी सुरू झाल्या आणि चंद्रकांतचा मोठा मुलगा उठून उभा राहिला आणि समोरच्या व्यक्तीला म्हणाला, "माझ्या वडिलांनी तुमच्याकडून उधार घेतलेल्या पैशाला काही पुरावा आहे का? तुम्ही कशावरून म्हणता की माझे वडील तुमचे कर्जदार आहेत?" समोरचा माणूस स्मितहास्य करत म्हणाला, "साहेब, मी एक वकील आहे आणि मी बिना पुराव्याचं काहीही बोलत नाही. माझ्याकडं ती सगळी कागदपत्रं आहेत, ज्यामुळं असं समजतं की तुमच्या वडिलांनी माझ्याकडून पैसे उसने घेतलेले आहेत. चंद्रकांतने स्वतः सही केलेले असे ते पेपर माझ्याकडे आहेत." चंद्रकांतचा मोठा मुलगा सुद्धा सुशिक्षित होता आणि सरकारी नोकरीला मोठ्या हुद्द्यावर होता. तो म्हणाला, "मला या गोष्टी खऱ्या वाटत नाहीत. जर माझ्या वडिलांनी तुमच्याकडून पैसे घेतले होते, तर एवढे वर्ष तुम्ही गप्प कसे आहात? आणि तसंच माझे वडील वारले की लगेच तुम्ही पैसे कसे काय मागायला आलात? आणि जरी माझ्या वडिलांनी तुमच्याकडून पैसे घेतले असले, तरी आज माझे वडील हयात नाहीत. याचाच अर्थ तुमच्यासोबत जो पैशाचा व्यवहार झाला होता, तो माझ्या वडिलांसोबत संपलेला आहे. या पैशातला मी एक दमडा सुद्धा देणार नाही. या ठिकाणी तुम्ही जसे आलात तसे माघारी निघून जा." असं त्यानं त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगितलं. चंद्रकांतचा दुसरा मुलगा सुद्धा एक चांगला व्यापारी होता. तो म्हणाला, "माझ्या वडिलांनी जर का तुमच्याकडून कर्ज घेतलं असेल, तर माझे वडील जिवंत असताना तुम्ही ते पैसे मागायला पाहिजे होते आणि माझ्या वडिलांनी आजपर्यंत कधीच सांगितलं नाही की त्यांच्यावर कसलं कर्ज सुद्धा आहे म्हणून." यावर वकील साहेब म्हणाले, "याआधी मी पैसे मागितले नाहीत. याचं कारणही तसंच आहे." ते पुढे बोलू लागले, "आजचा हाच तो दिवस आहे जो की आम्ही दोघांनी हा व्यवहार मिटवून टाकण्यासाठी ठरवला होता. आणि राहिली गोष्ट माझ्या परत जाण्याची, तर मी इथं काही भांडण करायला आलो नाही. कर्ज देण्यासाठी जर तुम्ही नकार दिला तर मी कोर्टात जाऊ शकतो. पण चंद्रकांतसोबत माझे चांगले संबंध होते, त्यामुळे मी अगोदर तुमच्याकडे आलो आणि तुम्ही हो म्हणालात तर मी काही दिवस थांबायला सुद्धा तयार आहे." यावर चंद्रकांतचे दोन्ही मुलं एकदम गप्प राहिले. कर्ज फेडण्यासाठी दोघांपैकी एकाने सुद्धा तयारी दाखवली नाही. यावर वकील साहेब म्हणाले, "या ठिकाणी तुमचे सगळे नातेवाईक जमलेले आहेत. त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित मंडळी सुद्धा आहेत. या सगळ्यांच्या समोर तुम्ही चंद्रकांतच्या इज्जतीचा विचार सुद्धा करणार नाहीत का?" यावर चंद्रकांतचा सगळ्यात छोटा मुलगा सुभाष उठून उभा राहिला आणि म्हणाला, "साहेब, मला पुरावा दाखवा. मी माझ्या वडिलांचं कर्ज फेडायला तयार आहे." सुभाषचं बोलून होतं नाही तोपर्यंत त्याची बायको, जी इतका वेळ सगळ्या गोष्टी ऐकत होती, ती पुढं आली आणि सुभाषच्या हाताला धरून तिने त्याला आतल्या खोलीत नेलं आणि म्हणाली, "हे तुम्ही काय बोलता? एवढी मोठी रक्कम आपण कुठून जमवणार? आपल्याकडे तर काहीच नाही. तुमचे दोन्ही भाऊ चांगले समृद्ध असताना सुद्धा गप्पच आहेत आणि तुम्ही कशाला एवढा मोठा बोजा डोक्यावर घेताय?" सुभाष जवळ त्याच्या वडिलांची वाटून आलेली थोडीशी जमीन होती आणि तो छोटं-मोठं काम करून आपला संसार चालवत असे. त्याची बायकोसुद्धा शिलाईचं काम करून संसाराला हातभार लावायची. त्याचे दोन्ही भाऊ चांगले कमावते होते. त्यांच्या वडिलांनी म्हणजे चंद्रकांतने त्या दोघांना उभे राहण्यासाठी भरपूर आर्थिक मदत केली होती आणि मग सुभाषची जिम्मेदारी दोन्ही मोठ्या भावांवर सोपवली होती. कारण की चंद्रकांतची तब्येत थोडीशी बिघडलेलीच असायची. पण मोठ्या दोघा भावांनी सुद्धा सुभाषकडे फारसे लक्ष दिले नाही. तो स्वतःच्याच कामात मग्न राहिले आणि स्वतःचंच आयुष्य आरामात जगू लागले.
ना सुभाषला त्यांनी कोणत्या व्यवसायासाठी मदत केली, ना त्यांनी त्याला आर्थिक मदत केली. सुभाषने सुद्धा स्वतःच्या भावाचा राग धरला नाही किंवा तो कोणत्या भावावर नाराज सुद्धा नसायचा. त्याला देवाने जसं ठेवलं तसंच तो मेहनत करून स्वतःचे जीवन जगत होता. वडिलांची थोडीशी जमीन मात्र त्याला वाटून आली होती आणि त्या जमिनीचा त्याला थोडासा आधार होता आणि तो आधारसुद्धा आज निसटून जाणार होता. सुभाष बायकोला सांगत होता, मी आज ती जमीन विकून टाकणार आहे, जी की माझ्या वडिलांनीच कमावली होती. पण वडिलांचं नाव बदनाम होऊ देणार नाही." सुभाषची बायको रडत होती, म्हणत होती, "तुमच्या या अशा स्वभावामुळे आज आपण गरीब राहिलो आहोत. मी तुमच्या पाया पडते, पण आपल्या जीवनाचा आधार असलेली ही जमीन तुम्ही विकू नका. ही जमीन जर विकल्या गेली तर आपल्यासोबत आपली मुलं सुद्धा उपाशी मरतील. तिच्या आधारावरच आज आपण जिवंत आहोत." यावर सुभाषनं बायकोच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "हे बघ, आजपर्यंत तू माझ्या प्रत्येक सुखादुःखात सहभागी झालीस आणि आज माझ्या वडिलांच्या बदनामीचा प्रश्न आहे. हा प्रश्न माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे आणि आज तू मला साथ देणार नाहीस का? आज मी जर माझ्या बाबांचं कर्ज नाही फेडलं तर माझ्या बाबांची गावभर बदनामी होईल, जी की मला आयुष्यभर मान खाली घालायलाच भाग पाडेल." हे ऐकताच सुभाषच्या बायकोने लगेच डोळे पुसले आणि ताठ मानेने म्हणाली, "माझं चुकलं. माझ्या मनात स्वार्थ आला होता. पण नाही, आपण स्वार्थासाठी आजपर्यंत कोणतीच गोष्ट केलेली नाही आणि यापुढे सुद्धा स्वतःचाच एकट्याचाच विचार करायचा नाही. आपण ती जमीन विकून बाबांचं कर्ज फेडूया आणि उरलेलं जीवन कष्ट करून आनंदाने घालवूया." बायकोने केलेलं मोठं मन बघून सुभाषचे डोळेसुद्धा भरून आले. दुसऱ्याच क्षणाला दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता आणि आनंदाने सुभाष पुन्हा बैठकीत येऊन बसला. सुभाष आणि त्याची बायको झालेलं संभाषण बैठकीत सगळ्यांना थोडंफार ऐकायला येतच होतं. वकील साहेब सुभाषला म्हणाले, "तर तुम्ही चंद्रकांतचं कर्ज फेडायला तयार आहात का तुमच्या बायकोनं नकार दिला?" "वकील साहेब, माझी बायको छोट्या विचाराची नाही. आजपर्यंत कर्तव्य पार पाडण्यासाठी तिने मला कधी अडवलं नाही किंवा कोणत्या गोष्टीचा जास्त हट्ट करत नाही. त्यामुळेच मी स्वतःला नशीबवान समजतो. तुम्ही पुरावा दाखवा. माझ्याकडे पैसे तर नाहीतच, पण मी माझ्या नावची जमीन विकून बाबांचं कर्ज फेडू शकतो आणि मी कर्ज फेडायला तयारसुद्धा आहे." वकील साहेबांनी दोन्ही मोठ्या भावांकडे बघून म्हटलं, "तुम्ही दोघं सुभाषला साथ देणार आहात का नाही?" दोघांनीही नाही ऐकल्यासारखं करून खाली मान घातली. दोघांपैकी कोणीही उत्तर द्यायला तयार नव्हतं. आता वकील साहेबांनी बोलायला सुरुवात केली. "25 वर्षापूर्वी मी आणि चंद्रकांत आम्ही दोघांनी मिळून काही शेअर विकत घेतले होते. मी आणि चंद्रकांत चांगले मित्र होतो. त्यावेळी या शेअर्सची किंमत खूप कमी होती आणि आमचं असं ठरलं होतं की आपल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला की दुसऱ्याने हे शेअर्स विकायचे. मृत्यू पावलेल्याच्या हिस्स्याचे पैसे त्याच्या योग्य अपत्याला द्यायचे आणि या कागदावर लिहिलेलं आहे की दोघांपैकी जो जिवंत राहील त्याला पूर्ण अधिकार असेल. हे पैसे मृत झालेल्याच्या सगळ्या अपत्यांमध्ये वाटून द्या किंवा जो योग्य आहे त्याला द्या. हे त्याच्या मर्जीवर असणार आहे." वकील पुढे म्हणाला, "आणि तो जिवंत हिस्सेदार मी आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे. चंद्रकांतच्या वाट्याचे पैसे मी तुम्हा तिघांपैकी कोणालाही देऊ शकतो आणि हे पैसे देण्यायोग्य कोण आहे हे बघण्यासाठी मी असं कर्जाचं नाटक केलं होतं. खरं तर चंद्रकांतवर कोणत्याही प्रकारचं 1 रुपयाचं सुद्धा कर्ज नाही. शेअर्स विकून सगळे टॅक्सेस जाऊन चंद्रकांतच्या वाट्याचे 25 लाख रुपये माझ्याकडे आहेत आणि हे 25 लाख रुपये मी चंद्रकांतच्या सगळ्यात छोटा मुलगा म्हणजे सुभाषला देणार आहे अशी घोषणा करतो. कारण सुभाष हाच पैशाचा पूर्णपणे हक्कदार आहे. जी मुलं आपल्या वडिलांचं कर्ज फेडणं हे आपलं कर्तव्य समजत नाही, त्यांचा या पैशावर अजिबात हक्क असणार नाही." हे असं ऐकून सगळे लोक आश्चर्यचकित झाले आणि चंद्रकांतच्या दोन्ही मोठ्या मुलांचे चेहरे पडले. त्या दोघांच्या बायका इतका वेळ आपल्या दिराला म्हणजे सुभाषला मूर्ख समजत होत्या, त्यांनीही मानाखाली घातल्या. वकील साहेबांच्या इशाऱ्यावरून गाडीतील आणखी 2 व्यक्तींनी गाडीतून पैशाची सुटकेस काढली आणि सुभाषच्या हाती सोपवली. सुभाष ती सुटकेस घेऊन खोलीत जाऊ लागला. त्याच्या पत्नीने त्याचं स्वागत केलं. सुभाषची बायको त्याच्याकडे गर्वाने बघत होती आणि म्हणाली, आज आज समजलं, प्रामाणिकपणा, खरेपणा आणि सत्याच्या मार्गावर दुःख आणि काटे तर खूप असतात,
पण हे सगळं देव बघतच असतो आणि एके दिवशी तो न्याय नक्कीच करतो. कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.